अरे थांब थांब, तू इकडे. मी ऋतुजा नाहीये, मी निघले. तू खोटं काय बोलतो? तू निघले नाही, तू ऋतुजा आहे. अरे निघलेच आहे. गं बस तू. हे बघ काय ऋतुजा, तू पण माझी थट्टा करायला सोय. असं असतं होय कुठं? बर बर, चला तर मंडळी सुरुवात करूया आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा, ज्याचं नाव आहे गंध फुलांचा. हसरतों पे आपकी हम राह सजाते हैं, हसरतों पे आपकी हम राह सजाते हैं.
गणपती बाप्पा नगर
माझी माझी तुम्ही राज लाख वेळा तरी चालतील राज परंतु लाखाचा पोशिंदा ठरला पाहिजे राज तुम्ही 300 मावळावर विचारा राजा आम्ही 300 मावळावर चिंता नको राज विचार करा चुकून कोणला टोकाचा आवाज द्या राज बाबा आधी तुम्हाला शब्द येतोय छातीचा पर्याय करू परंतु एकाही गरीबाला चिंता होणार देणार नाही राज जोपर्यंत टोकाचा आवाज येत नाही तोपर्यंत यमाला विमाला उचलायची परवानगी नसेल राज तुम्ही या राजा स्वराज्यापेक्षा महत्वाचं माझ्या पुढे काही नाही रायबाचं लग्न काय केव्हाही हो पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं ताराराणी तुम्ही का नाही जाणार आम्ही मी हम्मीला मोरी त्यांची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे उद्या तोच राज्य करू शकतो याची हिंमत तर आपल्यापेक्षा जास्त आहे मुलांना हे कळायला हवं मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी खेळता येते ना त्याच हाताने गर्दन हे मारता येते आऊसाहेब गुजरात अंगातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही आम्ही भूषणाच्या घरी जन्माला आलो नाही आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि सिंहाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत सन्मानानेच जगणार आणि सन्मानानेच मरणार हे हिंदवी स्वराज्य आहे इथे आईबाईची पूजा केली जाते जसं त्या बादशाला की पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिरी चालवणार म्हणून नीचे माती लावते गंध आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मला ते बंद एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते त्याची पोरे बसायची तर जमते जास्त बोलून पोळी पण जमते लाताळून की बोलूनच जमते काय ती चालली काय ती लचक थोडं काढतो सोडते खिचक काळी बिंदी काळी कोणती तुझी मिरची काय ती खसक तिचा व्हायला ती व्हेरी ब्युटिफुल चालणाऱ्या वनवटी तिच्या पायाची धूल करतो तुला इमॅजिन तू जॅस्मिन मी याला ती
तुम्हाला सांगतो मी तुमचा नवीन गुरुजी. तर मी तुम्हाला सांगतो. काय सांगता? हे तुला सांगतो तू काय प्रवेश? तुम्हाला सांगतो आज आपल्या शाळेत एक नवीन पाहुणा येणार आहे. आईला ती शाळा आहे का मंगल कार्यालय? उत्सव पाहुणे येतात. तुला सांगतो का प्रवेश? पाहुणा म्हणजे नवीन विद्यार्थी येणार आहे. May I come on in? May I आत येऊ? नको. आते. बाळा तुझं नाव काय? यू टॉमी. हा आईला असलं कसं नाव? म्हणजे उत्तमराव उर्फ टॉमी. आणि वडिलांचं उर्फ आणि आडनाव टॉमी. हा आईला असलं कसलं नाव? त्याचं काय गुरुजी? माझ्या घरात सगळ्यांना कुत्रे आवडतात. ए टॉमी, यू टॉमी. गुरुजी हे मुलं मला चिडवतात. गप्पा बसा रे. तुम्ही आरती किती घेतलं? अरे डापले आरती किती अरे अशा आपापसात गप्पा काय मारताय? चालेल गुरुजी, तुम्ही पण या, आपण सगळे मिळून गप्पा मारू. तुला सांगतो गप्पा बस रे. तर मी तुम्हाला एक गणिताचा प्रश्न विचारतो. समजा एका दुधावाल्याने तुम्हाला एका भाड्यात अर्धा लिटर दूध दिलं आणि पुन्हा बक्षीस म्हणून अर्धा लिटर दूध दिलं, तर तुमच्या भाड्यात किती लिटर दूध झालं? मी सांगतो अर्धा लिटर. कस काय? आणि नंतरचा अर्धा लिटर? गुरुजी दुधात अर्ध पाणीच असतं की. अरे ठीक आहे. तर तुम्हाला पुढचा प्रश्न. तर मुलांना तुम्हाला सांगतो. समजा कोण 50 म्हणाले चले जाओ कुठली नाही. अरे मूर्खांनो थांबा. अरे कोण 50 म्हणाले चले जाओ? मी सांगतो माझ्या आई पप्पांना कालच म्हणाले चले जाओ. काय? माझ्या आई पप्पांना म्हणाले चले जाओ ऑफिसला आणि चांगला जोडले हात तर पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो. समजा लिक्विड पेपर पाण्यात बुडलं काय होईल? ओला होईल. कसं काय? आता निळा झाला तर? समजा तू डुप्लिकेट आहे. अरे काय उत्तर देताय? उद्या साहेब आला त्यांच्यासमोर माझं नाक कापतात. नाही गुरुजी नाही. किती गुणाचं माझं बाळ? नाही गुरुजी, साहेब गेल्यावर तुमचं नाक कापू. साहेब तुम्हाला सांगतो या. तर मुलांना आज मला तुमचं टॉयलेट बघायचं आहे. टॉयलेट होय, सरळ जा, डावीकडे वळा, समोरच दिसेल. टॉयलेट ना? हा पण साहेब आतून कडे नाही, गाणं म्हणत बसावं वाटतं. अरे मग टॉयलेट नाही, टॅलेंट म्हणतो मी. बरं ठीक आहे. काय झालं रे? नाही काही नाही बोल काय झालं? मेहनत झाला काय सांग, आपण सगळे मिळून हसू. गुरुजी हा तुम्हाला बैल म्हणला. बैल बोलला? आता मी तुम्हाला काही म्हणी सांगतो, त्या तुम्ही पूर्ण करायच्या. सांगा हात रूपा हो झोपून घ्यावे. अरे मूर्खांनो, बर इकडे आड तिकडे. इकडे आले ना तिकडे कशाला जाता? ए बर चारानेच कोंबडी. तो काय गेला की साहेब? अरे काय उत्तर देता गुरुजी तुमची मुलं? मला सांगा यात सर्वात हुशार मुलगा कोणता? साहेब तुम्हाला सांगतो पांड्या. मी गुरुजी. सांग बरं 12 किती? 12 20. हा हुशार मुलगा. अहो साहेब हा तरी 120 बोलला. बाकीचे सगळे 200च्या वर बोलतात. अतिशय सुंदर अशा प्रकारची नाटिका या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. सर्वांनी टाळ्या वाजवतात.
झाले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू जरा मी खास नखरे कुठे निघाली घालते साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निश्चित चाल गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा फोटो काढतो असा होणार जने वातावरण टाईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिले बनून जाईल येणार सेल्फी साठी कर मला फील होणार करू जशी इंस्टा बनलाय आणि मी कमेंट करत नाही करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी कपकिट राजा होणार मी इंस्टाची स्टार आहे गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा माझा प्यार किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा माझा प्यार दादा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनवूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समजत तुझ्या पण आज भी बोले लोकेश में ती बोले आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हाशमी माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारडी चाली कंगड सोन्याचं गंठन झाले गिफ्ट करत मजाक पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा आणि संपूर्ण काळ कृष्णबंधनातला अगधावाय खाय खाय दैत मातला आणि संपूर्ण काळ कृष्णबंधनातला आता किशोर तू हातात राही घे बळकीच आज संग्राम आणि अंबाबाई
काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय तुम्हीच माझे हे बडीशेप आणि ओवाळणं रगंड ना त्यांना flowers on your cat. Fire. या मंडळी अगदी योग्य वेळी आलात. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजूनही विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहेत. त्याला थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळ्या विठ्ठलाशिवाय बाकीच्याच बी द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या विठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे. तो या जगाची चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला याची मुकल्या गोंडस बाळाच्या रूपाने सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? हरकत त्याला इसरा असं कुठं म्हणते मी.
पण ते छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? अगं ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. पावसाळी चक्री लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खरं तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही भरते. तो मला हवा. विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतकेच नाचले आहेत बरं का? वा वा वा. चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, मग त्याआधी माती भिजवायला हवी. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्यावर विश्वास ठेव. ते काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. योन नाही बाबाच्या घरी. आता या कमावलीचं कोण काय हेच दाखवते. आता याला इथे ठेवायचं नाही. आता याचे तुकडेच केले पाहिजे. खबरदार मला स्पर्श करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून मी त्या गुरु विठ्ठलाचंच नाव घेत आहे. जगात कोणी याचं नाव घेणार नाही असा शाप आहे का आईचा या जगाच्या बापाला. असं आदरचा करू नकोस. उठ पुरा. तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही.
माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.
ठीक आहे, मुलगी आम्हाला पसंत आहे. मुलाला हुंडा नको, फक्त 4 तोळ्याची एक बुलेट गाडी आणि 80 इंची सपाट टीव्ही द्या म्हणजे झालं. तुम्हाला एलईडी टीव्ही म्हणायचं आहे का? ए तू गप्प बस, मला नको शिकू. एलईडी म्हणजे बल्ब असतो. काय नाही इंदे, लग्नाला नाही बोलवलंस? आली होतीस की लग्नाला? तुला कसं कळलं ग? कसं कळलं म्हणजे सगळे हॉलमध्ये म्हणत होते एक बाई अक्षता गोळा करत होती, तेव्हाच कळलं तू आली असशील. हा अक्षरा गोळा करत होते, स्वच्छता करत होते, अक्षरा घेऊन ते घरी जात नव्हते. पण काही म्हणून दे, लग्नाला की मस्तच झालं. काय तो म्हणलं, काय ती लाईटिंग, डोळ्याचं पारणंच फिटलं. पण एक गोष्ट खटकलीच बाई. कोणती ग? अगं नाही, जाऊ दे. अगं सांग की. नाही ग, जाऊ दे. अगं सांग. अगं एवढा आग्रह करते तर सांगतेच मग. अगं ते मंडपाच्या सुरुवातीला तो पंखा नव्हता का अत्तराचा? हा अगं त्या पंख्यात अत्तरच नव्हतं, नुसतं पाणी होतं, त्यात पाणी. आपल्याला तर काही पटलंच नाही. पण जाऊ दे, काही म्हण, लग्न बाकी मस्तच झालं. पण एक गोष्ट खटकलीच बाई. कोणती ग? अगं नवरा नवरी बसतात, त्याच्या मागच्या बाजूला बदाम मध्ये नवरा नवरीचं नाव असतं. होती की नाव? अगं नाव होती, पण नवरीच्या नावाला 5-5 रंगाच्या चमक्या आणि तुझ्या मुलाच्या नावाला एकाच रंगाची चमकी, ती पण ढवळ्या रंगाची. मला तर काही पटलंच नाही. जाऊ दे, काही म्हण, लग्न बाकी मस्तच झालं. म्हणजे एक गोष्ट खटकलीच बाई. आता काय झालं? अगं नवरीच्या मेकअपला 5-5 बाया आणि तुझ्या पोराच्या मेकअपला एकच बाई. ती पण नुसती घे पावडर की थापतो ना, घे पावडर की थापतो ना. आपल्याला काही पटलंच नाही. सगळी लोक म्हणत होती. काय म्हणत होती लोकं? हे की पोरगं काय गिरणीत कामाला आहे का काय म्हणून. आपल्याला तर काही पटलंच नाही. पण जाऊ दे, लग्न बाकी मस्तच झालं. मी तुला लग्नानिमित्त एक पुस्तक आणले. दर मी जाते. सुनेला कसे छळावे. सासूबाई हा घ्या चहा. बाई किती पंचायत चहा गेलाय. मी गेला असता तर बरं झालं असतं. मग तुम्हीच बनवत जा. आणि काय हो, तुमचाच लेख सांगत होता माझ्या आईला शुगर आहे, चहामध्ये साखर कमी टाक. साखर काय तिच्या पप्पानी नाही दिली आणून. मी जास्त टाक म्हणल्यावर टाकायची, जास्त डोकं नाही चालवायचं. ओ माझ्या पप्पांचं नाव नाही घ्यायचं, आत्ताच सांगते. येणार, मग तू चहा नाही करायचा ना. यमराज, अरे कशाला म्हणताय आणि कुठपर्यंत? तर मी तुमच्या दोघींमध्ये एकाला न्यायला आलोय. अहो दादा, तुम्ही माझ्या वयाचा तरी विचार करा. अजून मी संपूर्ण जग सुद्धा बघितलं नाही. काय बघण्यासारखं नाही या जगात. तू जा इकडनं. काय मजा नाही या जगात. एवढीच मजा नसेल तर मग तुम्ही जा ना इकडनं. तू गेल्यानंतर येईल मजा. मी गेल्यानंतर तुमच्याच लेखाचं मला काय होतंय ते. त्याचं मी बघून घेईन. तू जा इकडनं. हा असं पण धर्तीवर बोजच झालंय तुमचं. बघ रे पोरा, कशी ती मला म्हणते. तू ना आईलाच घेऊन जा. आई साहेब, तुम्ही जिंकलात. मी सुनबाईलाच घेऊन जातो. तर सुनबाई, तुम्हाला कुठे यायचं, स्वर्गात की नरकात? अहो हिला कुठेही घेऊन जा. मोबाईल आणि चार्जर दिला ना, हिच्यासाठी दोन्ही पण सेमच आहे. बघा, एक पाय मसर वाटायची तरी कशी मासळी चुरू चुरू बोलती. तर ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो, ओके. तर तुमच्या दोघींमध्ये हे मागणारे कोण आहे? अहो इथंच नाव आहे, सीमा आगलावे.
दोघी घ्या, तुम्ही दोघी वाचलात. अरे आता काय झालं तू सांग, का रडतीये? ही वाचली म्हणून आणि तू ह्या वाचल्या म्हणून. नजरों को चुराए, कैसी है तेरी जो तू दिलों को झुकाए, लब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्मदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी शिवानी मेरा नाम बर्फी, तेरी झलक शर्फी शिवानी बातें करी दो हंसी. पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग, पर मोम सा है मेरा जानू. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर, पर बादशाह है मेरा जानू. हाँ धड़नी है वो आली, दिल है रंगाली, इसमें तो है क्या राग देखती है मुझे बना दिखता उसने कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साहिल, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साहिल. शेरों की आवाज़ सफार हो सकी रहती है सबके सबकी नजर, सो जाए जब से गोद में खतन, इसकी थकन पेश है खबर. सोसे की अकिल बाबिर उंडारे ना सामने, मिटानी पत्ती को बुलानी संकोच ना सामने. मनी हवाने अंगड़ो बंद अंगड़ो, अंगड़ी अंगड़ी अंगड़ो, अंगड़ी अंगड़ो, मल मल बड़ी चिंगड़ो, आदि बड़ी चिंगड़ो, तेरे तेरे अंगड़ो, अंगड़ी अंगड़ो. ओ सो तो एक बार जागो, तो एक बार जब तेरी आंखों में झांको तो एक बार चोली, तो एक बार चेहरे, तो एक बार बालों से मेरे तो खेले तो एक बार धीरे से आंखें दबाए तो एक बार बाहों से बाहों दबाए तो एक बार मेरे बदन में तू आ जाए तो एक बार. होती है feelings, जरा समझो ना जरा मेरी feelings को. होती है feelings, जरा समझो ना जरा मेरी feelings को.
Thank you.